लाडक्या बहिणींना शासनाचा दणका। आता घरोघरी जाऊन होणार पडताळणी। अनेक महिलांचा पत्ता होणार कट। महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींमुळे लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे। अनेक पुरुष आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत। अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे। वर्षभरापूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेल्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बराच गाजावाजा झाला असून सरकारला त्याचा मोठा फायदा मिळाला। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। या योजनेचा सुमारे कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला असून त्याचा विधानसभा निवडणुकीत महायुतीलाही बंपर फायदा झाला। मात्र याच लाडकी बहीण योजनेत अनेक घोटाळे गैरप्रकार झाल्याच्या बातम्या काही महिन्यांपासून समोर येत आहेत। या योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारकडून पडताळणी केली जात असून त्या अंतर्गत अंगणवाडी सेविकांमार्फत सर्व जिल्ह्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे। एकाच घरातील 2 पेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याच्या संशयामुळे होणार पडताळणी। विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने ही योजना सुरू केली होती। तेवढी फारसे निकष न तपासता अर्ज मंजूर केले। मात्र या योजनेचा आर्थिक भार आता सरकारवर पडत असल्याने छाननी प्रक्रिया ठिकठिकाणी सुरू आहे। अर्ज छाननीचा अनेक जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणींना फटका बसला आहे। अर्ज बाद झाल्याने महिलांच्या खात्यात जूनच्या हप्त्याचे पैसे अद्याप आलेले नाहीत। तसेच 65 वर्षापेक्षा अधिक असलेल्या महिलांचेही हजारो अर्ज बाद झाले, तर 20 वर्षाखालील मुलींनी देखील लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्याचे यात उघड झाले। दरम्यान 10 महिन्यापर्यंत लाडक्या पुरुषांनी दरमहा 1500 रुपये लाटले असून वाटप करण्यात आलेल्या या रकमेचा आकडा 21 कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती उघड झाली। तर यापूर्वी शासकीय कर्मचारी महिलांनी देखील या योजनेच्या पैशांवर डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती उघड झाली। राज्यातील तब्बल 1,60,000पेक्षा अधिक महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असता हे धक्कादायक सत्य उघड झालं। तब्बल 2000हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला व त्याचे पैसे लाटल्याचे उघड झाले होते। त्यामुळे आता शासनाकडून जोमाने पडताळणी सुरू आहे। मराठी केसरी न्यूज ब्युरो, मुंबई। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।